नेवाळी अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील म्हात्रेपाडा येथील निवासी कैलासवासी हिराबाई गोटीराम म्हात्रे आणि कैलासवासी गोटीराम पुंडलिक म्हात्रे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी संपन्न झाला। या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजता त्यांचं या प्रतिमेचे पूजन करून सकाळी 10 ते 12 वाजता कीर्तन सोहळा भाषाप्रभू हबप श्री जगन्नाथ महाराज पाटील सरळांबे यांचे सुश्राव्य व सामाजिक परिवर्तनातून मानवी कल्याण कसे होईल यावर तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीतून प्रबोधन केले। या प्रसंगी शोकाकुल परिवार श्री तुकाराम गोटीराम म्हात्रे, श्री अभिमन्यू गोटीराम म्हात्रे, श्री जयराम गोटीराम म्हात्रे, श्री जयदास गोटीराम म्हात्रे, श्री अंकुश गोटीराम म्हात्रे, श्री कैलास गोटीराम म्हात्रे तसेच समस्त म्हात्रे परिवार व म्हात्रेपाडा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील मान्यवर राजकीय व सामाजिक प्रतिष्ठित समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता। कीर्तन प्रसंगी मृदंगमणी श्री गोरख महाराज गटीर घोटीगा, गायन श्री भूषण महाराज देशमुख बदलापूर, श्री चेतन महाराज पढाणे भिवंडी यांची साथ लाभली। कीर्तन झाल्यावर आलेल्या सर्व जनसमुदायांना सुग्रास भोजनाचा लाभ देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देऊन म्हात्रे कुटुंबियांनी सर्वांचा प्रेमाचा निरोप घेऊन आभार व्यक्त केला। एक छोटासा निरोप असा आहे, ज्या सद्गुरू सावळाराम बाबांच्या कृपे पुण्यस्मरणानिमित्त आपल्या सर्वांचे सुपरिचित भाषा विभूती म्हणून भाषा प्रभू असे उपाधीला आपले जगन्नाथ महाराज पाटील सरळांबे यांच्या सुरसुत असे कीर्तनरूपी सेवा केल्याबद्दल घरमालकाकडून त्यांचे विशेष आभार। आता अन्वय ऐका फक्त एका वाक्यात। गीता भागवत श्रवण करीती, विठोबाचे अखंड चिंतन करीती, आपुल्या हिता जो जागता असे, तयाचिया माता पिता धन्य, कुळी जे सात्विक कन्या पुत्र होती, त्याचा देवा हरिक वाटे, त्यांची सेवा मज घडो तरी माझ्या दैवा पार नाही तुका म्हणे। आपल्या म्हात्रे परिवारातली सेवा बरं का, मला सगळ्या म्हात्रे बंधूंना खूप धन्यवाद द्यावेशी वाटतात। त्याचं कारण पैसा सगळे कमावतात, तुम्ही माणसं कमावली आहे। म्हणजे एखाद्या गावच्या सप्त्याच्या काल्याला नसतात एवढी लोक। म्हणजे रामदास मामा तुम्हाला धन्यवाद आहे की अशा परिवारांमध्ये मला किती त्रास झाला तो जाऊ द्या। मी रात्री संभाजीनगरला आपले आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं। आपण कसे संपुष्टात येत आहोत, ठाणे जिल्हा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। मी सगळ्या प्रांताकरता हे बोलतोय, आपण ते ध्यानात घ्यावं। आज या म्हात्रे परिवाराच्या मातापित्याच्या निमित्ताने हा संपन्न झालेला सोहळा भगवंताच्या चरणी एकच सांगणं, आपण आम्हाला अशी बुद्धी द्या की ज्याने कोणी कोणाचा द्वेष करणार नाही, कोणी कोणाशी स्पर्धा करणार नाही, कोणी कोणाचा मत्सर करणार नाही। आपण एकमेकाशी सद्भावाने वागू। माझ्याशी कोण कसं वागलं यापेक्षा मी सगळ्यांशी चांगलं वागलो पाहिजे असा मी संकल्प करेन। हाताला काम मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नाही। आज कीर्तनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचं भजन वैभव गदीर महाराज आहेत, भूषण महाराज आहेत, आमचे गोशाळेचे शुभम महाराज आहेत, आणि कोकणातला कीर्तनाचा प्रसिद्ध मृदंग आमचे चेतन महाराज तरे आहेत, आणि आपण सर्वच या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रणाम करतो आणि थांबतो। विठ्ठल जय जय।